तर मग असा होता माझा मथुरा आणि वृंदावनचा प्रवास। 14 फेब्रुवारी 2025 व्हॅलेंटाईन डे, तेव्हा मी निघाले माझ्या कानाला भेटायला। 1 वाजता आम्ही बसलो कल्याणवरून मथुरेला जायला। सोबत होती माझी खास मैत्रीण, तिची फॅमिली, वारकरी मंडळ आणि त्यांची मुलं। त्यांची मस्ती चालूच होती आणि हा माझा पहिलाच प्रवास होता ट्रेनमध्ये, महाराष्ट्र टू यूपी। दुपारी जेवण करून संध्याकाळी भजन सुरू केला। सर्वजण त्याचा आनंद घेत होते, इव्हन ही छोटी छोटी मुलं पण। मथुरेचा प्रवास प्लस भजन काय वेगळाच अनुभव होता। 15 फेब्रुवारी 2025 दुसऱ्या दिवशी 11:15 आम्ही पोहोचलो फायनली मथुरेला। तिथे पोहोचल्यावर आम्ही ट्रान्झॅक्शन व्हिडिओ काढल्या, पण अजून इथे काही एडिट झालेले नाहीयेत। असो, त्यानंतर आम्ही निघालो रूमवर जायला। अशा रिक्षा तर मी फक्त टीव्ही आणि रील्समध्येच बघितलेल्या। फायनली त्यामध्ये बसले पण तेव्हा माझ्याकडे फोन होता, पण ना स्पेस होता ना क्वालिटी, त्यामुळे मी काही जास्त कॅप्चर नाही करू शकले। त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन निघालो श्रीकृष्ण जन्मभूमी बघायला। जन्मभूमी खरंच खूपच भारी होती, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे काहीच कॅप्चर नाही करू शकले। जे काही आहे ते फक्त डोळ्यातच सामावलेलं आहे। तो नजारा, ती कला, कारागृह अस्मरणीय आणि अद्भुत आहे। तुम्ही एकदा तरी तिथे नक्कीच जा। त्यानंतर आम्ही गेलो आरती घाटवर। साईडला होता कंसमल। संध्याकाळ झाली होती म्हणून आम्ही आत गेलो नाही। आरती घाटवरून आम्ही बोटमध्ये निघालो विश्राम घाटवर जायला, जिथे श्रीकृष्णाने कंसवध केल्यानंतर विश्रांती घेतली होती, म्हणून त्या घाटाला विश्राम घाट म्हणतात। ही आरती मी फक्त रील्समध्येच बघायची, पण यावेळी मी प्रत्यक्षात अनुभवली। तिच्या थोड्या आधी आम्ही गेलतो द्वारकाधीश मंदिरमध्ये, तोही खूपच सुंदर होता। दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत मथुरा, गोकुल, रमण रेती। ब्लॉग आवडला असेल तर अग्निसाला फॉलो करायला विसरू नका आणि नेक्स्ट पार्ट नक्की पहा। भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय।